आणि बुलेटिनची सुरुवातच करतोय बारामतीतल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातल्या बातमीनं। काल सकाळी 8 वाजता सुरू झालेली माळेगाव कारखाना निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरूच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार 17 जागी पुढे तर तावरे गट 4 जागांवर आघाडीवर आहे। अजित पवार गटाच्या पॅनलला अवघी 250 मतांची आघाडी आहे। निवडणूक मतमोजणी अजूनही चुरशीची सुरू आहे। पहिल्या फेरीमध्ये 8,500 मतांची मोजणी झाली आहे तर दुसऱ्या फेरीमध्ये 9,000 मतांची मोजणी बाकी आहे। माळेगाव मतमोजणी प्रक्रिया काल रात्री 3 तास थांबवण्यात आलेली होती तर दुसऱ्या राऊंडची मतमोजणी 5:30 वाजता सुरू झाली। मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यासाठी सहकार बचाव पॅनलचे रंजन कुमार तावरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामुळे काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय सध्याचे अपडेट्स या संपूर्ण माळेगाव साखर कारखान्याच्या या निवडणुकी संदर्भातले? साधारणपणे 1.5 तासापासून दुसऱ्या फेरीची मतमोजणी पुन्हा सुरू झालेली आहे। कारण 3-3.5 तास रंजन कुमार तावरे यांनी जो आक्षेप घेतला होता त्यानंतर आरोनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मतमोजणी थांबवली। कारण सगळेच जण थकलेले आहेत, कर्मचारी थकलेत, गटाचे जे कार्यकर्ते तेही थकलेत असा तो आक्षेपाचा भाग होता आणि त्यामुळे 3-3.5 तासाच्या विश्रांतीनंतर आता ही मतमोजणी सुरू झालेली आहे। 17 जागेवरती अजित पवार गट पुढे आहे, म्हणजे ज्याला आपण कल म्हणतो तो कल। कारण पहिल्या फेरीचे 8,500 मतं मोजून झालेली आहेत आणि दुसऱ्या फेरीची 9,000 मतं मोजणं बाकी आहे। संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत संपूर्ण कारखान्याचा निकाल या निवडणुकीचा जाहीर होऊ शकतो। आत्ता जर आपण गटनिहाय बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये जे अनुसूचित जाती जमातीचे, मी फक्त आता अजित पवार गटाच्याच उमेदवारांचं सांगतो, रतन भोसले हे 4,117 मतं घेऊन पुढे आहेत। इतर मागासवर्गामध्ये अजित पवार गटाचे नितीन शेंडे 4,120 मतं घेऊन पुढे आहेत। विमुक्त जाती म्हणजे ज्याला NT आपण म्हणतो तिथे विलास देवकाते अजित पवार गटाचे हे 4,269 मतं घेऊन पुढे आहेत। इथे पहिला म्हणजे महिला प्रवर्गामध्ये तावरे गटाला पहिला विजय मिळताना दिसतो आहे, तो आहे राजश्री कोकरे या 3,835 मतं घेऊन पुढे आहेत। पण त्याच ठिकाणी की जिथे 2 महिला निवडून द्यायच्या आहेत तिथे संगीता कोकरे या अजित पवार गटाच्या पुढे आहेत 4,021 मतं घेऊन। ब वर्गामध्ये तर स्वतः अजित पवार हे विजयी झालेले आहेत। माळेगावमध्ये की जिथे 3 उमेदवार विजयी करायचे होते तिथे शिवराज जाधवराव हे अजित पवार गटाचे 4,332 मतं घेऊन, बाळासाहेब तावरे हे पुन्हा अजित पवार गटाचे 3,803 मतं घेऊन, तर पुन्हा अजित पवार गटाचे राजाभाऊ बुरुंगले 3,760 मतं घेऊन पुढे आहेत। पंधरे या गटामध्ये 3 उमेदवार निवडून द्यायचे होते, 3ही ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार पुढे आहेत। तानाजी कोकरे 3,808, योगेश भैया असं नाव लिहिलं, बहुतेक जगताप त्यांचं नाव आहे, 4,110, स्वप्नील जगताप हे 3,796 एवढी मतं घेऊन पुढे आहेत। सांगवी गट की जिथे चंद्रराव तावरे यांचं घर पण आहे, गाव आहे, त्या ठिकाणी मात्र तावरे गट 2 ठिकाणी पुढे आहे। चंद्रराव तावरे हे 4,041 मतं घेऊन पुढे आहेत। गणपत खलाटे हे अजित पवार गटाचे त्या ठिकाणी 4,115 मतं घेऊन पुढे आहेत। रणजित खलाटे हे 3,747 मतं घेऊन पुढे आहेत। खांडजमध्ये पुन्हा अजित पवार गटाचे 2 उमेदवार पुढे आहेत, सतीश फाळके 4,117, विलास सस्ते 3,258 मतं घेऊन। निर्वागजमध्ये पुन्हा अजित पवार गटाचे 2 उमेदवार पुढे आहेत, अविनाश देवकाते 4,269, जयपाल देवकाते 3,862। बारामती गटनी इथे सरप्राइजिंग आहे की नितीन सातव ज्यांच्याबद्दल बरीच प्रतिष्ठा अजित पवार यांनी लावली होती, प्राणाला लावली होती, पण त्या ठिकाणी तावरे गटाचे नेताजी गवारे हे 3,740 मतं घेऊन आणि देवीदास गावडे अजित पवार गटाचे 3,898 मतं घेऊन पुढे आहेत। साधारणपणे ट्रेंड जर आपण बघितला तर मागच्या निवडणुकीमध्ये जशा पद्धतीचा ट्रेंड होता की तावरे गटाचे 4-5 जण निवडून आलेत आणि पूर्ण पॅनल अजित पवार गटाकडे आहे, तशीच स्थिती आहे। जी चुरस आहे 250 मताची जी आघाडी आपण म्हणतो आहे ती 2 पॅनलमधल्या मताधिक्याबद्दल आपण बोलतो आहोत, पण हा ट्रेंड आहे आणि साधारण ट्रेंड हा असाच राहील असं दिसतं आहे आणि म्हणून किमान 15 ते 17 जागा अजित पवार यांच्या निवडून येतील आणि तावरे गटाला जे अपेक्षित यश होतं तसं मिळताना दिसत नाही। त्याचे वेगवेगळे कारणं सांगितले जात आहेत। कोण म्हणतं लक्ष्मी दर्शन, बऱ्याच जणांनी म्हटलं की मताला 10,000 पासून 21,000पर्यंतचा दर दिला गेला, उत्तम पद्धतीचं निवडणुकीचं व्यवस्थापन, पै पाहुण्यांना फोन करण्यापर्यंतची गोष्ट आणि मग ह्या सगळ्या व्यवस्थापनाबरोबरच स्वतःची अजित पवार यांची प्रतिमा
की एक कार्यक्षम नेतृत्व ज्यांनी स्वतः साखर कारखानदारी उत्तम पद्धतीनं चालवलेली आहे आणि ते हेही साखर कारखाना चालवू शकतात. शेवटी सत्ता महत्त्वाची आणि त्या सत्तेतल्या केंद्रस्थानी असलेला नेता महत्त्वाचा, असा सगळा भाव लोकांनी मान्य केल्यामुळं अजित पवार यांना ही इतकी चांगली आघाडी मिळताना दिसते आहे आणि जवळपास अजित पवार गटाची ह्या कारखान्यावरती निर्विवाद सत्ता येईल असं चित्र आहे. शरद पवार यांच्या गटाला मात्र बिलकुल ह्या सभासदांनी स्वीकारलेलं नाही आणि विशेषतः त्याचा फटका हा चंद्रराव तावरे गटाला बसलेला आहे. म्हणजे अजित पवार गटाची मिळालेली मतं आणि चंद्रराव तावरे यांच्या गटाला मिळालेली मतं यातलं मधलं अंतर हे कमी आहे. काही ठिकाणी 200, 150, 400 आणि त्याच वेळेला शरद पवार गटाच्या उमेदवाराला मिळालेल्या मताची संख्या ही याच्यापेक्षा अधिकची आहे. हळूहळू शरद पवार यांची या तालुक्यातली पकड कशी ढिली होत चाललेली आहे त्याचं हे आणखीन एक उदाहरण आहे. अजित पवार यांनी आपली पकड, आपलं निवडणुकीचं कौशल्य आणि वेगवेगळ्या गोष्टी, प्रशासनाचा वापर वगैरे असा जो सगळा आरोप आहे तोही गृहीत धरला तरी अजित पवार यांना लोक स्वीकारतायत आणि ते स्वीकारत राहण्याच्या दृष्टीनंच ही निवडणूक महत्त्वाची होती. ती म्हणून प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा पणाला लावणं अजित पवार यांच्यासाठी खरोखर खूप उपयोगी ठरलेलं आहे. बारामतीच्या आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यातल्या मतदारांनी अजित पवारच्या पॅनलला पूर्णपणे स्वीकारले असं पहिल्या फेरीमध्ये दिसतंय, पण चुरस संपलेली नाही. नक्कीच. मात्र आता सध्या आपण बघतोय चुरस अजूनही संपलेली नाहीये. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी.